आता बातमी आहे बोगस बियाणे संदर्भातील। 80R म्हणजे 2 एकर जमिनीवर 30 जून रोजी सोयाबीनची पेरणी करूनही 90% बियाण्याची उगवण झाली नसल्याची तक्रार संबंधित कंपनीकडे शेतकऱ्यांनी केली आहे। मुखेड तालुक्यातील चांडोळा येथील गट क्रमांक 921 मध्ये 1 हेक्टर 74 जमीन असून 80R जमिनीवर 335 सफल गोल कंपनीचे सोयाबीनचे बियाणे पेरण्यात आले होते, पण 90% बियाण्याची उगवण झाली नसल्याने खरीप हंगामातील शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाली असल्याबाबत तक्रार शेतकरी हानिफाबी निजामुद्दीन यांनी कृषी अधिकारी कार्यालय मुखेड व संबंधित कृषी सेवा केंद्राकडे केली असून संबंधित विभागाचे कर्मचारी पंचनाम्यासाठी विलंब करीत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला असून त्वरित पंचनामा करून संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने शेख चांदपाशा निजामुद्दीन यांनी केली आहे। टीव्ही सह्याद्री न्यूज साठी मुखेडतून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट। आपल्या शेतीमध्ये कोणतं बियाणे पेरण्यात आलं आणि त्या बियाणे संदर्भात आपली काय तक्रार आहे? या कंपनीचे बियाणे हे GS 335 हे 30 तारखेला पेरण्यात आलेलं आहे। तर 90% बी उठलेले नाही, फक्त 10% कुठं कुठं दिसत आहे। आणि हे गट नंबर 921 गाव चांडोळा आहे आणि हे शेख हानिफाबी निजामुद्दीन यांच्या नावावर आहे। हे म्हणजे 2 एकरचं शेत सगळं बियाणे उठलेलं नाही, फक्त 10% उठलेलं आहे, 9% नुकसान झालेले आहे। शासनानं ह्याच्यावर तात्काळ चौकशी करून त्या शेताची भरपाई देण्यात यावी। या संदर्भात आपण कुणीकडे तक्रार केली? जिथे खरेदी घेतले कृषी दुकानवाल्याकडे जाऊन तक्रार दिलं आणि कृषी तालुका त्यांच्याकडे बी देण्यात आले, परंतु त्याने म्हणलात की 8 दिवस अजून आम्हाला टाइम नाही की याला पंचनामे करून देण्यासाठी। आपली किती एकरवर हे बियाण्याची पेरणी करण्यात आहे? 2 एकरवर 2 बॅग पेरणी करण्यात आलेली आहे। जवळजवळ सरासरी किती टक्के नुकसान वाटते? 90% नुकसान झालेलं आहे। आता याच्यात दुबारा पेरणी करून बी बियाणे उठतील ह्याची खात्री नाही। मुखेड बोंडा ओम अग्री सर्व्हिस यांच्याकडून खरेदी केलेला आहे। दुकानला जाऊन काही विचार या दुकानला जाऊन तक्रार रजिस्टर मध्ये तक्रार नोंदणी केलेली आहे, परंतु सावकार बी त्या कंपनीला फोन लावलेले असताना कंपनीचे लोक 8 दिवस येत नाहीत असे सांगत आहे। तर आपली काय मागणी आहे? त्यांनी तात्काळ येऊन चौकशी करून नुकसान भरपाई करण्यात यावे। नंतरच्या पेरणीमध्ये आवरेज येईल का? देणार नाही, 100% येणार नाही। नंतरच्या पेरणी पूर्ण 90% नुकसान झालेलं आहे, याची तात्काळ चौकशी करून नुकसान भरपाई देण्यात यावी। नाही भेटल्यास आम्हाला नाइलाजाने ग्राहक मंचावर जावे लागेल।